नमस्ते. पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ क्रमांक 18. पाठाचे नाव आहे माझे कुटुंब आणि घर. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. विद्यार्थी आपल्या कुटुंबाविषयी व घराविषयी जबाबदारी जाणून घेतात. माझा परिचय असा आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी आज आपण माझे कुटुंब आणि घर हा पाठ पाहणार आहोत. चला तर मग पाठ पाहूया. हे करून पहा. कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि आईवडिलांचे व्यवसाय यांच्या आधारे आपापल्या कुटुंबाविषयी माहिती लिहा. बालमित्रांनो, कुटुंबात आईवडील व त्यांच्या मुलांचा समावेश असतो. याशिवाय काही कुटुंबात आजी आजोबाही असतात. कुटुंबातील व्यक्तींची संख्या वेगवेगळी असू शकते. आपण आपल्या कुटुंबामध्ये जन्मतो, वाढतो. आई वडील आपल्याला लहानाचे मोठे करतात, आपली काळजी घेतात. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. आपली अन्न, वस्त्र आणि निवारा याची गरज कुटुंबात पूर्ण होते. कुटुंबातील इतर व्यक्तीही आपला सांभाळ करतात. कुटुंबातील व्यक्तीमध्ये जिव्हाळा असतो. प्रेम व आपुलकीमुळे आपल्या कुटुंबात आपल्याला राहायला आवडते. कुटुंबात अडीअडचणीच्या काळात सर्वजण एकमेकांना मदत करतात. आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात. आजारपणात आपले आईवडील आपली देखभाल करतात, म्हणजेच काळजी घेतात. पुढचा टॉपिक आहे छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. काही कुटुंबामध्ये आईवडील व त्यांची 1 किंवा 2 मुले एवढीच माणसे असतात. अशा कुटुंबांना छोटे कुटुंब असे म्हणतात. तर काही कुटुंबामध्ये आजी आजोबा, काका काकू, सख्खी व चुलत भावंडे राहतात. अशा कुटुंबांना मोठे कुटुंब म्हणतात. हे पहा, मोठे कुटुंब. बालमित्रांनो, पुढचा टॉपिक आहे विस्तारित कुटुंब. आपल्या कुटुंबाशी आपले अनेक नातेवाईक जोडलेले असतात. काका काकू, मामा मामी, आत्या मावशी आपल्या नात्यागोत्याचे असतात. अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब म्हणतात. नातेवाईकामुळे आपले कुटुंब विस्तारते म्हणजेच मोठे होते, वाढ होते. विस्तारित कुटुंबातील सर्वजण एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यात प्रेम व जिव्हाळा असतो. वेगवेगळ्या प्रसंगी ते एकमेकांना भेटत असतात. तुमच्या विस्तारित कुटुंबात कोण कोण आहे? तुमचे त्यांच्याशी कोणते नाते आहे ते लिहा. हे करून पहा. कुटुंब वृक्ष. 3ऱ्या इयत्तेत शिकणारी रेहाना घरातील व्यक्तींच्या फोटोचा अल्बम पाहत होती. वाढदिवस, लग्न अशा प्रसंगाचे फोटो पाहताना तिला काही चेहरे ओळखीचे तर काही चेहरे अनोळखी वाटले. काही फोटोमधील चेहरे तिला पुन्हा पुन्हा सगळीकडे दिसले. रेहानाने आईला विचारले की हे सगळे लोक कोण आहेत? आई म्हणाली, हे सगळे आपले नातेवाईक आहेत. या फोटोमध्ये काका काकू, मामा मामी, दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत. रेहाना आईला म्हणाली, मला सगळे नीट समजावून सांग. आईने रेहानाला समजावून सांगण्यासाठी एक चित्र काढले व समजावून दिले. रेहानाच्या आईने रेहानाला समजावून दिले की आजी आजोबाची 3 मुले, आत्या, वडील आणि काका. आई वडिलांची 2 मुले रेहाना आणि सलीम आणि काका काकूची 2 मुले आहेत, साहिल आणि सानिया. हा रेहानाचा कुटुंब वृक्ष. काळाच्या ओघात कुटुंबाच्या अनेक पिढ्या तयार होतात. अशा पिढ्यांची वंशावळ तयार होते. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष तयार करा. पुढचा पॉइंट पाहणार आहोत. कुटुंब संस्थेतील बदल. काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते. एकेकाळी आजी आजोबा, आई वडील, काका काकू आणि सख्खी व चुलत भावंडे या सर्वांचे मिळून मोठे कुटुंब असे. त्याला एकत्र कुटुंब म्हणत. ही सर्व माणसे एकत्र राहत. नोकरी, उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने ही एका घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागली की त्यांची वेगळी कुटुंबे तयार होतात. अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. अशा प्रकारे कुटुंब संस्थेत बदल झालेला आहे. तर पुढचा पॉइंट पाहणार आहोत आपण आज, कुटुंबातील कामे. चला तर मग पाहूया कुटुंबात कामे कोणकोणती आहेत. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? एकच व्यक्ती काम करत आहे. अगदी बरोबर. काम हे सर्वांनी मिळून केलं तर लवकर
होते. बालमित्रांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? प्रत्येक व्यक्ती काम करते. व्हेरी गुड, अगदी बरोबर. करून पहा. आपल्या घरातील कामाची यादी तयार करा. तुमच्या घरात ही कामे कोण करते? यातील कोणकोणती कामे करायला तुम्हाला आवडते? तुम्ही घरातील एकमेकाची कामे करता का? पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे व स्वच्छता ही घरात रोज करावी लागणारी कामे आहेत. घरात सणवार व समारंभ साजरे होत असतात. पाहुणे येतात, त्यांचे आगत स्वागत करावे लागते. वयस्कर व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. घरात अशी खूप कामे असतात, ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. म्हणजेच कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर भार पडत नाही. घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. ही कामे प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात, त्याची आपल्याला जाण असावी. पुढचा मुद्दा आहे घराची स्वच्छता व सजावट. हे करून पहा. घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची यादी तयार करा. वरील 2 चित्रात तुम्हाला कोणता फरक दिसतो ते तुमच्या वहीत लिहा. आपले घर स्वच्छ नीटनेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते. घरात सगळीकडे पसारा असला तर कोणालाच वस्तू वेळेवर सापडत नाही. घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आहे. घरातील केर कचरा इकडे तिकडे फेकू नये, तो कचरा पेटीत टाकावा. कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजे परिसर स्वच्छ राहायला मदत होईल. बालमित्रांनो, आपले घर स्वच्छ ठेवायला आपण आईला मदत करायची. हे नेहमी लक्षात ठेवा. घरातील ओला व सुका कचरा वेगळा करा. तो 2 वेगवेगळ्या टोपल्यामध्ये टाका. ओला कचऱ्यापासून खत तयार करता येते. सुक्या कचऱ्यातून कागद, काच, पत्रा वेगळा करता येतो. त्याचा पुन्हा वापर करता येतो. माहीत आहे का तुम्हाला, मोबाईल, CD, DVD, पेन ड्राईव्ह तसेच संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वस्तू कायम नादुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात. अशा निरुपयोगी वस्तूंचा जो कचरा साचतो त्याला ई-कचरा म्हणतात. ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या आहे. पुढचा मुद्दा पाहणार आहोत सण उत्सव. आपण सण उत्सव का साजरे करतो? आपले सण उत्सव कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? आपण कुटुंबात अनेक सण उत्सव साजरे करतो. कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात. शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. आपले अनेक उत्सव शेती व पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत. होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास बैशाखी हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण साजरा करतात. तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यानंतर साजरे केले जातात. पर्युषण पर्व, बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे महत्त्वाचे सण आहेत. सण आणि उत्सव कोणतेही असोत, सर्व भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. सर्व नागरिक ते साजरे करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू करण्यात आली, म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उत्सवामुळे लोक एकत्र येतात, त्यांच्यात एकोप्याची भावना वाढते. उत्सवात गाणी, नृत्य, रांगोळ्या, खेळ स्पर्धा, शर्यती यांची रेलचेल असते, त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना त्रास होतो. मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते.